नमस्कार. आरूज कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत. उन्हाळा इतका वाढलेला आहे की ऑफिसमधनं आल्यावरती या उन्हामुळे डिहायड्रेशन झाल्यासारखं वाटतं आणि काहीतरी थंडगार खावंसं वाटतं. थंडगार खायचं म्हटलं की आईस्क्रीमचं नाव येतं, पण आपण आईस्क्रीमपेक्षाही छान काहीतरी पौष्टिक बनवणार आहोत. चला तर रेसिपीकडे वळूया. इथे मी फुल फॅट 1 लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. इथे मी घेतलं 1 वाटी दूध. हे दूध गरम करून थंड केलेलं आहे आणि आता यामध्ये 3 चमचे मी कस्टर्ड पावडर घातली आहे. मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही वापरू शकता. फक्त ही कस्टर्ड पावडर मिक्स करताना यामध्ये लम्प्स होऊ द्यायचे नाही, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता दूध तर गरम झालं आहे, छान उकळी आली आहे दुधाला आणि आता या दुधावरती आलेली साय आपण चमच्याने मोडून घ्यायची आहे आणि आपण बनवलेली कस्टर्ड पावडरची स्लरी यामध्ये ॲड करायची आहे. दुधामध्ये या कस्टर्ड पावडरच्या गाठी होऊ नयेत म्हणून आपण एका हाताने हे दूध सतत ढवळत राहायचं आहे. स्लरी जेव्हा ॲड करायला स्टार्ट केलं त्यावेळी कॅमेरा बंद होता आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आलं तेव्हा अर्धी स्लरी मी ऑलरेडी दुधामध्ये घातली होती आणि त्यामुळे अर्धी राहिलेली स्लरी घालतानाच फक्त शूट निघाला. असो, होतं असं गडबडीत. आता हे कस्टर्डची स्लरी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. याला छान उकळी येऊ द्यायची. एक उकळी आली की यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर छान मिक्स झाली की गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध एका बाउलमध्ये काढून व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे. दूध व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण फ्रूट्स ॲड करूया. मी इथे चिक्कू घातलेला आहे, बनाना घातलेला आहे, मँगोचे काप घातलेत, ॲपलचे काप घातलेत, ग्रेप्स घातलेले आहेत ग्रीन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोमोग्रॅनेट घातलेलं आहे. पोमोग्रॅनेट शिवाय हे कस्टर्ड मला अर्धवटच वाटतं, कारण या पोमोग्रॅनेटमुळे फ्लेवर तर छान येतोच, त्याचबरोबर या कस्टर्डला रंगही खूप छान येतो. आता हे सगळे फ्रूट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पहा किती कलरफुल दिसतं हे कस्टर्ड. आता 1 ते 2 तासासाठी व्यवस्थित हे कस्टर्ड थंड करून घ्यायचे आणि मग नंतर सर्व करायचे. वरून याला गार्निश करण्यासाठी मी आणखी थोडे पोमोग्रॅनेट घातलेलं आहे. चला तर ऑफिसमधून दमून आलेल्यांना खुश करूया. थंडगार फ्रूट कस्टर्ड खायला घालूया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही डिश आहे. हे फ्रूट कस्टर्ड जितकं टेस्टी आहे तितकंच ते हेल्दीसुद्धा आहे, कारण यामध्ये आपण सर्व फ्रेश फ्रूट वापरले आहेत. या उन्हाळ्यामध्ये थंडगार फ्रूट कस्टर्ड तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत हे फ्रूट कस्टर्ड एन्जॉय करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.